आणि आता बिग बॅश 2024चा विजयपथमधील हे शेवटचं प्रेझेंटेशन घेऊन येत आहेत गोगटे इलेक्ट्रो सिस्टम्स नाशिक यांची टीम. नमस्कार. आम्ही गोगटे इलेक्ट्रो सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड नाशिक सादर करीत आहोत आमचा प्रवास. कंपनीची स्थापना आमचे संस्थापक अध्यक्ष श्री विवेक विष्णू गोगटे यांनी 1979 साली केली. सुरुवातीला आम्ही व्होल्टेज स्टॅबिलायझर, इन्व्हर्टर्स यासारखी उत्पादने नाशिकच्या बाजारपेठेत उपलब्ध करून दिली. 5R गोगटे सेल्स हा नाशिकमधून सुरू झालेला प्रवास प्रोडक्ट बास्केट वाढून तो नाशिकपुरताच मर्यादित न राहता तर तो पॅन इंडिया तसेच परदेशातही पोहोचण्यात आम्हाला यश मिळाले आहे. तोच प्रवास आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत. जर्नी प्रवास गोगटे इलेक्ट्रो सिस्टमच्या प्रगतीच्या वाटचालीचा. बाकी सब ठीक, बस चल रहा है. बाकी सब ठीक, बस चल रहा है. बाकी सब ठीक है ना, बस चल रहा है. व्हाट अबाउट यू? हाँ चल रहा है. बाकी सब ठीक, बस चल रहा है. बाकी सब ठीक, बस चल रहा है. बाकी सब ठीक है ना? हाँ ठीक है. अरे बंद कर यार. और तेरा? बस चल रहा है. क्या ठीक चल रहा है और क्या सब ठीक चल रहा है. रोज रोज तेच 2 पंच 1 लंच. अरे असंच चालत राहिलं तर कशी होणार आपली ग्रोथ, कशी होणार आपल्या कंपनीची ग्रोथ, कसा वाढेल आपला सेल्स. कोणी विचार केला याच्याबद्दल? रोजच रे याचं. घरून बायकोशी भांडून आलंय वाटतं आज. वड्याचं तेल वांग. क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल है, कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाई. क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल है, कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाई. मेरे भाई ओ मेरे भाई, ए भाई मेरे भाई. ही सिच्युएशन प्रत्येक ग्रोथ करू पाहणाऱ्या कंपनीच्या वाटेला कधी ना कधीतरी येतच असते. आता प्रश्न असा असतो की काहींना याचं उत्तर सापडतं आणि त्या प्रगतीच्या वाटचालीवर चालू लागतात, तर काहींना हे प्रश्न याचं उत्तर सापडत नाही आणि त्या तिथेच थांबतात. पण ह्या प्रश्नाचं उत्तर कोण्या एका व्यक्तीने मिळणं सोपं आहे का? तर नाही. त्याच्यासाठी आम्हाला लागतं ते योग्य मार्गदर्शन आणि ते आम्हाला मिळालं TLCच्या रूपाने. हाँ यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है. हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है. तुझे अब ये दिखाना है. मार्गदर्शकही मिळाले, मोटिवेटही झालो, पण ध्येय गाठण्यासाठी इतकं पुरेसं आहे का? चला तर बघूया. इधर चला मैं उधर चला, जाने कहाँ मैं किधर चला. इधर चला मैं उधर चला, जाने कहाँ मैं किधर चला. बघितलं आपण, मोटिवेट सगळे झालेत आणि चालले आपापल्या दिशेने. हे असेच चालत राहिले तर ग्रोथ होईल. काय वाटतं तुम्हाला? ग्रोथ तर करायची आहे, पण कोण करणार, कधी करणार, कशी करणार, केव्हा होणार? होणार होणार होणार. आपली ग्रोथ नक्की होणार आणि आपलं टार्गेट पण नक्की अचीव होणार. TLCनी जसं आपल्याला 10x ग्रोथचं स्वप्न दाखवलंय ना, तसंच ते पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे टूल्स देखील शिकवलेत. त्यातलंच एक टूल म्हणजे PUVCC अनालिसिस. आता आपण सगळेजण वडापाव तर खातच असतो. आपण वडापावची ऑर्डर देतो, तर त्यांनी नुसता वडापाव दिला तर मजा येईल का? त्याच्यासोबत तोच हिरवी चटणी देतो, लाल चटणी देतो, मिरच्या देतो, त्याच्यामुळे अधिकच मजा येते. तसंच कस्टमर आपल्याला त्याच्या POमध्ये काही गोष्टी लिहून देत असतो, तर काही गोष्टी या अध्यारूत असतात आणि त्या जर आपल्याला समजून घेतल्या तर आपलं प्रॉडक्ट इतरांपेक्षा कसं चांगलं आहे हे आपण त्याला नक्कीच पटवून देऊ शकतो. यात सर्वप्रथम आम्ही कस्टमर्सचे POV समजून घेतले आणि ते POV समजून घेत त्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज प्लॅन केल्या.
जसं फील्ड कंप्लेंट नको असतील तर आपल्याला आपल्या क्वालिटीवर काम करणं गरजेचं आहे. तसंच आपल्याला आपली इनहाऊस डिझाईन अँड डेव्हलपमेंट टीम देखील असणं गरजेचं आहे. अशा वेगवेगळ्या PUV रिलेटेड ॲक्टिव्हिटीजवर काम करताना आम्ही आमच्या कोर कॉम्पिटन्सीज बिल्ड करत गेलो आणि नंतर त्याचा परिणाम म्हणून MV सेक्टरमध्ये लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्समध्ये आम्ही आज मार्केट लीडर बनू शकलो आहे. आणि सांगायला अतिशय आनंद होतोय की संपूर्ण भारतामध्ये या सेक्टरमधला 70 ते 80% मार्केट शेअर हा गोगटे इलेक्ट्रो सिस्टीम्सच्या प्रॉडक्ट्स आहे. आता ग्रोथ करायची म्हटली तर कस्टमर बरोबरच मार्केटचा देखील अभ्यास करायला लागतो आणि त्यासाठी मार्केट म्हटलं तर रिस्क तो बनता ही है. क्यों मोटा भाई? हाँ बरोबर है. रिस्क है तो इश्क है. रिस्क है तो इश्क है. परंतु ही रिस्क देखील कॅल्क्युलेटेड असली पाहिजे. ग्रोथ प्लॅन तयार करताना आम्हाला सरांनी शिकवलेलं ANSOF मॅट्रिक्स हे टूल खूप उपयोगाचं ठरलं. यात सर्वप्रथम आम्ही आमचे प्रॉडक्ट आणि त्या रिलेटेड असणारं मार्केट हे 4 क्वाड्रंटमध्ये डिवाइड केलं आणि त्याच्या रिलेटेड रिस्क ॲनालिसिस केला. एक्झिस्टिंग प्रॉडक्ट एक्झिस्टिंग मार्केटमध्ये विकण्यामध्ये सगळ्यात कमी रिस्क असते म्हणून आम्ही आमचे प्रॉडक्ट तिथे जास्तीत जास्त पेनिट्रेट केले. त्यानंतर सेकंड क्वाड्रंटमध्ये जाताना एक्झिस्टिंग प्रॉडक्ट विकतानाच मीडियम रिस्क क्वाड्रंटमध्ये फोकस केला आणि आमच्याच कस्टमरच्या PUV समजून घेऊन त्यांना काही नवीन नवीन प्रॉडक्ट ऑफर करत गेलो. मिडल ईस्टमध्ये देखील आम्ही चंचू प्रवेश केला आणि आमचं जिओग्राफिकल एक्सपान्शन देखील साधलं. आणि आता हाय रिस्क करायची आहे तर हाय ग्रोथ पण होईल त्यावर सुद्धा आम्ही आता काम करतो आहोत आणि ANSOF मॅट्रिक्सचा वापर करून आम्ही आमचा प्रॉडक्ट मार्केट मॅट्रिक्स तयार केला आहे आणि त्यावरच्या स्ट्रॅटजीजवर आम्ही आता काम करतो आहोत. आता ही सगळे टार्गेट अचीव करायला आम्ही तर घेतलेली आहे पण त्याच्यासाठी आम्ही घेतली क्वार्टरली थीम गोगटे प्रीमियम लीग 2.0. आता ही थीम म्हणजे नक्की काय आहे तर थीम म्हणजे आपण आपलं टार्गेट अचीव करण्यासाठी सगळ्यांनी घेतलेले टार्गेट ओरिएंटेड इनोव्हेटिव्ह एफर्ट्स. या थीममध्ये आम्ही क्रिकेट ही थीम घेतली आणि लाईन वाईज टीम्स वाटून दिल्या. आता लाईन वाईज टीम तयार केल्यानंतर त्या प्रत्येक लाईन्सचे गोल डिसाईड केले आणि त्याच्याशी रिलेटेड त्यांना ॲक्टिव्हिटीज तयार करून दिल्या. आणि जशी जशी मजा एखाद्या स्पोर्ट्समध्ये जिंकल्यावर येते, कबड्डी खेळताना येते, IPLची मॅच जसा थ्रिलिंग थरार येतो ना, या थीम्समुळे हाच थरार आम्हाला आमचे गोल्स अचीव करताना मिळाला. आता या आम्ही सगळ्यांनी एवढी जेव्हा मेहनत घेतोय तर त्याचा रिझल्ट तर दिसणारच ना. त्याचा रिझल्ट म्हणजे मागील 4 वर्षात 25 कोटी टर्नओव्हर वरून या वर्षी आम्ही 75 कोटी टर्नओव्हर क्रॉस करणार आहोत. अशी 3x ग्रोथ आम्ही यावर्षी अचीव करतोय. आता बघूया ती ग्रोथ. से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. देखा आपने टूल्स का मैजिक. जब कंधों से कंधे मिलते हैं तब मुश्किल से मुश्किल लक्ष्य को भी हम आसानी से पूरा कर सकते हैं. थांबा आपल्याला एवढं थांबून चालणार आहे का? नाही ना. ये तो सिर्फ ट्रेलर है. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.